म्हणजे स्वतःला जास्त हुशार समजणाऱ्या लोकांनी किंवा नाही, असतातच हुशार लोक. अशा लोकांनी आपल्या एका टॉपिकवर विचारलं होतं तुम्हाला, तर तुम्हाला तो प्रश्न विचारला कमेंटमध्ये सांगितलं होतं ओके, की तुम्ही 3 धबधब्यांची नावं सांगितली होती. बरोबर. तर लोकांचं असं म्हणणं आलं की अरे ह्या सरांनी तर फक्त 3च धबधब्यांची नावं सांगितलीत. पण आमच्याकडे तर कितीतरी धबधबे आहेत ज्यांना पाणी येतं, बारमाही पाणी बारमाही आहे. पाणी दिसतं. आणि ह्याने म्हणतात की इव्हन तो मगाशी तुम्हाला सांगितलं हं. की ते धबधब्याचं नाव. हां. तर त्या धबधब्याकडे पण लोकांनी नाव केलं की बाबा हे धबधब्याला पण येतात पाणी. कसं आहे, वैतरणा हे धरण आहे. वैतरणा ही नदी आहे. तिच्यावर बांधलेलं धरण परत वैतरणाच धरण आहे. तर त्या धरणातनं जादा झालेलं पाणी कधी सिंचनासाठी, कधी वीज निर्मितीसाठी किंवा कधी ते पाणी वाहतं राहिलं पाहिजे म्हणून पाणी सोडलं जातं. बरोबर. अगदी खडकवासला घ्या, पानशेत, वरसगाव, कुठलंही धरण घ्या तुम्ही, भंडारदरा घ्या. तर त्यांचं पाणी हे असं सोडलं जातं. ते पाणी जिथून जातं तिथे कुठेतरी एखादा टप्पा मिळतो आणि तिथनं तो धबधबाच दिसतो तो. बरोबर. तर तो निसर्ग निर्मित आहे का? तर नाही, ते धरण बांधलं गेलं. बरोबर. त्या जलसाठ्यातनं जे बाहेर काढलेलं पाणी आहे ते जिथून पडतं हे प्रत्येक धरणाच्या इथे तुम्हाला बघायला मिळेल. बरोबर. म्हणजे टेमघर सारखं धरण, तिथे ते पाणी सोडतात, तिथे देखील आपल्याला तो छोटा धबधबा मिळेल. आता तिथे किती उंचीचं कडा आहे त्याच्यावर ते कमी जास्त उंचीचा किंवा कमी जास्त रुंदीचा तो धबधबा मिळेल. तर निसर्गतः म्हणजे मानव निर्मित नाही, मानवी हस्तक्षेप नाही, असे महाराष्ट्रात बारमाही 3च धबधबे आहेत. आणि ते धबधबे मी गेल्या वेळेस जे सांगितले ते जव्हार जवळचा दाभोसा, संगमेश्वर जवळचा धोधावणं आणि तिसरा धबधबा नाही, मला तिसरीचं नाव आत्ता आठवत नाहीये, पण ते 3 धबधबे नापणे धबधबा, नापणे किंवा शेरपे, म्हणजे त्या धबधब्याच्या एका बाजूला नापणे गाव आहे, दुसऱ्या बाजूला शेरपे गाव आहे. त्या शेरपेचे लोक तो शेरपे धबधबा म्हणतात, हे नापणे म्हणतात. तर तो धबधबा नापणे शेरपे धबधबा, तर तो बारमाही आहे. तर हे निसर्गतः निर्माण झालेले असे धबधबे आहेत. वर कोणतरी पाणी साठवलंय आणि ते सोडतायत आणि त्यामुळे तो धबधबा बारमाही दिसतो असं नाहीये. किंवा थेंब थेंब पाणी साठतंय. हां, म्हणजे एखादा धबधबा असेल त्यात थेंब 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 पाणी पडेल, म्हणून तो बारमाही नाही झाला. धबधब्यासारखा धबा धबा तोया आदळे असं जिथे आहे ते निसर्गतः महाराष्ट्रामध्ये 3च बारमाही धबधबे आहेत. एखादा महिना कमी जास्त असं नाही, 12 महिने ते पाणी पडत असतं, ते निसर्गतः पडत असतं. बरोबर. आणि नापणे धबधब्याचं आता नवीन एक त्याच्यात डेव्हलपमेंट झाली. सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा आहे. तिथे काहीतरी वेगळं महाराष्ट्रात दुसरीकडे कुठे नाही असं करावं असं पर्यटन विकास महामंडळाला वाटलं आणि तिथे त्यांनी काचेचा पूल उभारलाय. त्या काचेच्या पुलावरून जाताना अजून तरी फार लोक जात नाहीत, त्यामुळे लोकांनी रंगकाम तिथे केलेलं नाहीये, नाहीतर किंवा दगड आपटून खरंच काचेचा आहे का नाही असं काही करायचं नसतं तिथे. तर त्या काचेच्या पुलावरून जाताना तुम्हाला दोन्ही बाजूला छोटा धबधबा मोठा धबधबा असं दिसतं. तर असं सगळ्या बारमाही धबधब्यांवर केलं तर ते छानच दिसेल. आणि जे वैतरणेसारखे जे धबधबे आहेत त्यालाही करायला हरकत नाही, कारण लोकांनी ते पाहणं हे महत्वाचं आहे. मी गेल्या वेळेला जे मुद्दे मांडले होते ते निसर्गतः जे बारमाही आहेत त्याच्याबद्दल बोललो होतो. बरोबर. पण ही शंका लोकांनी विचारणं चांगलं आहे, म्हणजे एकतर मी चुकीचं सांगत नाहीये हे मला नक्की सांगता येतं आणि लोकांनाही फरक काय आहे तो लक्षात येईल.